टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दोन शाळकरी मुलींचा जो आहे तो दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक आणि स्थानिकांनी केलेला आहे। त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी या बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील नागरिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर दोन शाळकरी मुलींचा जो आहे तो या ठिकाणी करुण अंत झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर दूषित पाण्यामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो नातेवाईकांकडून त्याचबरोबर स्थानिकांकडून केला जातोय आणि त्यामुळे आता इथले नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। खरं तर अंत्ययात्रेची तयारी झालेली आहे, मात्र दुसरीकडे या ठिकाणी स्थानिकांनी आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो घेतलेला आहे। जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही हे जे अंत्ययात्रा आहे ती निघू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या इथल्या स्थानिक नागरिकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळतोय। दोषींवर कडक कारवाई करावी, त्याचबरोबरीनं ज्या पीडित मुली आहेत त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी देखील मागणी जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय दूषित पाण्याचा हंडा ठेवून या ठिकाणी हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या भागामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप जो आहे तो स्थानिकांनी केलेला होता। या संदर्भातल्या विविध तक्रारी देखील प्रशासनाकडे देखील दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र असं असताना देखील कुठल्याही पद्धतीच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत असा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आमच्या भागातील दोन मुलींचा करुण अंत जो आहे तो या दूषित पाण्यामुळे झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। खरं तर महापालिका प्रशासनाचे अधिकारी अतिरिक्त आयुक्त यांनी देखील या ठिकाणी घटनास्थळी पाहणी केलेली आहे, त्यांनी देखील आढावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबरीनं स्थानिक आमदार असतील देवेंद्र कोटे, त्याचबरोबरीनं खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील या ठिकाणी येऊन कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि एकंदरीतच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। काय नक्की कारणं आहेत मृत्यूची याचा देखील जो आढावा जो आहे तो या ठिकाणी घेतला जातोय। पोस्टमॉर्टम जो आहे तो या ठिकाणी आढावा घेता आहेत आणि नक्की कारण काय आपण पाहतोय। हंडा जो आहे दूषित पाण्याचा हंडा घेऊन हे स्थानिक जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आक्रमक भूमिका या स्थानिकांनी नागरिकांनी घेतलेल्या आहेत। आपण पाहतो काय मावशी काय परिस्थिती आहे तुमच्या? पाणी आहे ना एवढं गाळ आहे आणि हे पाणी आहे ना उद्या तुम्ही सकाळी बघा ह्याच्या खाली आहे ना अशी थर बसती हिरवी गार आणि पिवळी चुटूक बसती बघा। किती दिवस झाला असा प्रकार सुरू? सर असं नाही ना म्हणतात वर्ष होत आलं सर असं आहे। हा आणि मी सगळ्यांना सांगितलंय, मी सगळ्यांना दाखवलंय, महानगरपालिकेचे अधिकारी लोक आले तर त्यांना सांगितलंय साहेब आम्हाला बीपी शुगर थायरॉइड आहे, आम्हाला पाणी चांगलं द्या, आम्ही हे पाणी पिलो का आम्हाला जुलाब होतंय म्हणून आम्ही सांगितलंय। हा काय बदल झाला नाही? काही बदल झालेला नाही। तुमच्या भागात घटना घडलेल्या आहे, दोन मुली त्यांचा अंत झालेला आहे, मृत्यू झालेला आहे। हा मग सर आज एक लेकरू दगावलं, उद्या दुसऱ्या लेकर दगावल्यावर गोरगरीब लोक काय करायचं? हा सांगा मागणी काय? मागणी आमची काय नाही बघा सर, आम्हाला पाणी चांगलं स्वच्छ पाहिजे आणि चांगलं पाहिजे पाणी। आपण पाहतोय खरं तर स्थानिक नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी आता खरं तर अंत्ययात्रेची तयारी जी आहे त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। अंत्ययात्रा निघते, मात्र दुसरीकडे नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू जो आहे तो झाल्याचा दावा स्थानिकांकडून केला जातोय। त्याचबरोबर आणखी एक मुलगी जी आहे ती गंभीर आहे। त्यामुळे एकंदरीतच महापालिका प्रशासनाचा जो गैरकारभार आहे, जो ढिसाळ कारभार आहे तो पुन्हा एकदा या घटनांच्या निमित्ताने समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।